वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात 2 शल्यचिकित्सक मद्यधुंद अवस्थेत रुग्णांची तपासणी करताना आढळून आले होते। त्याविरोधात रुग्णालयात उपस्थितांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोन्ही डॉक्टरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे। डॉक्टर प्रवेश प्रतापसिंग धामणे राहणार यशवंत कॉलनी वर्धा आणि डॉक्टर माणिकलाल राऊत राहणार जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा अशी अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहेत। पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर रुग्णालयाचा डोलारा सुरू आहे। 22 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास काही रुग्ण रुग्णालयात आले। वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथील परिचारिकेने मी गोळ्या देऊ शकत नसल्याने सांगितले। याची माहिती अंकुश कोचे यांना मिळाली असता त्यांनी रुग्णालयात जात ही जिल्हा शल्यचिकित्सांना फोनद्वारे कळविली। जिल्हा शल्यचिकित्सांनी डॉक्टर धामणे आणि डॉक्टर राऊत यांना वर्ध्याहून ग्रामीण रुग्णालयात पाठविले। दोन्ही डॉक्टर रात्री 9:30 वाजताच्या सुमारास रुग्णालयामध्ये धुंद अवस्थेत पोहोचले। एका 8 वर्षीय मुलाला ताप आल्याने त्याची प्रकृती अस्वस्थ होती। कोचे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मद्यधुंद डॉक्टरांना उपचार करण्यास रोखले। पोलिसांना पाचारण करण्यात आले। पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना पोलीस ठाण्यात नेत अटक करून गुन्हा दाखल केला। मद्यपी डॉक्टर प्रवेश धामणे यांच्या विरोधात यापूर्वी देखील मद्यधुंद अवस्थेत रुग्णांना उपचार केल्याच्या तक्रारीत असल्याची चर्चा आहे। मद्यप्राशन करून असलेल्या डॉक्टरांकडून मुलावर चुकीचा उपचार झाला असता तर याला जबाबदार कोण ठरले असते। त्यामुळे अशा मद्यपी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। पुलगाव येथील रुग्णालय मद्यधुंद डॉक्टर बाबत तक्रार प्राप्त झाली आहे। या डॉक्टरांबाबत आरोग्य संचालक आणि उपसंचालक यांनी माहिती देण्यात आली असून तात्काळ कारवाईची मागणी केली असल्याचं आमदार रणजित कांबळे यांनी सांगितले। दारूबंदी जिल्ह्यात दारूच्या नशेत रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या या कृत्याचा सगळीकडे निषेध केला जात आहे।